देवळी तालुक्यातील खर्डा बोपापूर शेत शिवारात नुकत्याच वर्धा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी ही पूर्णपणे काळी पडलेली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले आहे. तसे पाहिले तर खर्डा हे गाव जिल्हा परिषद सदस्य मुकेश भिसे यांचे असून माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती यांनी नुकत्याच सोनोरा व बाभुळगाव बोबडे येथील पूरग्रस्त भागांचा दौरा केला व पाहणी सुद्धा केली. मात्र जिल्हा परिषद सदस्यांना स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दिसत नाही का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. कृषी विभागासह कोणत्याही प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी या गावाकडे फिरकला नसून शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खर्डा शिवारात शेतकऱ्यांच्या पिकाचे जवळपास 45 ते 50 एकर शेतीचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये गजानन इंगोले, रमेश अरोडे, सुरेश खडसे, अशोक उपासे, पांडुरंग लोढे, किसना भुरसे, गुलाब इंगोले यासह आणखी अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी अजूनपर्यंत कोणीही केली नाही, अशी खंत 12 सप्टेंबर रविवार रोजी शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. तालुका देवळी, जिल्हा वर्धा. आमच्या इथं 4 दिवसापूर्वी पूर येऊन गेला. कमसे कम 30 ते 40 एकर जमीन पुराखाली पूर्ण डुबली. आता बघाल तर पूर्ण काळं, एकही पान शिल्लक नाही. तरी पण 4 दिवसापासून असून कोणीही शासनाची माणसं आमच्यापर्यंत सर्वेला आलेले नाही. तरी आम्हाला काही ना काही सरकारी मदत भेटावी एवढी आमची इच्छा आहे. कोणतरी सर्वे करून जावं सरकारच्या माणसांनी. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.